लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. तर आता एका कामानिमित्त अद्वैत आणि कला मुंबईला बाहेर फिरायला गेलेले असतात आणि आता त्यांनी त्यांची जर्नी खूप एन्जॉय केलेली असते. आणि आता त्यांच्या अनैतिक संबंधातून कला ही प्रेग्नेंट झालेली असते. आणि आता जेव्हा कलाला दवाखान्यात घेऊन अद्वैत गेलेला असतो तेव्हा डॉक्टरांनी हीच आनंदाची बातमी म्हणजे कला प्रेग्नेंट आहे ही बातमी अद्वैतला दिलेली असते. आणि अद्वैत हा त्यामुळे खूप खुश असतो. आणि ही बातमी सर्व चांदेकरांना आणि खास करून सरोजला कळते. तेव्हा सरोज आता कला आणि तिच्यामधील सर्व भांडणं विसरून कलाला सून मानणार असते आणि ती कलाची खूप काळजी घेत असते. तर आता कला प्रेग्नेंट कशी होणार आणि सरोज कला एकत्र कसं येणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इकडे मालिकेमध्ये आपण मागील काही भागांमध्ये पाहिलं आहे की अद्वैतला आता स्वामीनाथन यांच्या खूप मोठ्या डीलनंतर आणखीन एक खूप मोठी हिऱ्याची डील मिळालेली असते. आणि आता अद्वैतला हा खूप मौल्यवान करोडोंचा हिरा मिळालेला असतो. आणि आता तो हिरा मुंबईपर्यंत येऊन पोहोचलेला असतो आणि तोच हिरा आणण्यासाठी अद्वैतला जायचं असतं. आणि अद्वैतची तब्येत ही बरोबर नसते. त्यामुळे सर्व चांदेकरांना अद्वैतची खूप काळजी वाटत असते. तेव्हा तिथे सरोज म्हणत असते की अद्वैत, तुझी तब्येत बरोबर नाही, तुझ्यासोबत मुंबईला मी येते. तेव्हा सोहम म्हणतो, आई तू अद्वैत दादाची काळजी करू नकोस, त्याच्यासोबत मी जाईन. तिथे सर्वजण अद्वैतसोबत जाण्यास निघालेले असतात. परंतु अद्वैत आधीची सर्व तयारी करून बसलेला असतो. तो म्हणतो, तुम्ही शांत व्हा, मी माझ्यासोबत कोणाला घेऊन जायचं आहे ते ठरवलं आहे. मी आता माझ्यासोबत कलाला मुंबईला घेऊन जाणार आहे. आणि हे ऐकल्यावरती कलाला अद्वैतचं आश्चर्य वाटलेलं असतं. सरोज ही कलाला विरोध करत असते. परंतु अद्वैतच्या हट्टापुढे कोणाचंही चालत नसतं. त्यामुळे अद्वैत आता कलाला घेऊन जाणार असतो. आणि ते आता दुसऱ्या दिवशी मुंबईला पोहोचलेले असतात. आणि त्यांना तो हिरा मिळवण्यासाठी 1 आठवडा लागत असतो. आणि त्यांच्या त्या आठवड्यातच अनैतिक संबंधामुळे कला ही प्रेग्नेंट झालेली असते आणि कलाची तब्येत बिघडलेली असते. कलाला सारखी चक्कर येत असते. कलाला सतत उलट्या होत असतात. आणि अद्वैतला कलाची खूप काळजी वाटत असते. तिथे अद्वैत हा कलाला काही हवं नको, तिला जे पाहिजे ते अद्वैत ते घेऊन गेलेला असतो. परंतु तिथे उलटच झालेलं असतं. कलाची तब्येत खूप बिघडलेली असते. आणि आता अद्वैत लवकरात लवकर सर्व मीटिंग्स फिक्स करून तो हिरा मिळवतो आणि लगेचच परत येतो. अद्वैत हा कलाला दवाखान्यात घेऊन गेलेला असतो. परंतु कलाची तब्येत काही सुधारत नसते. त्यामुळे अद्वैत आता कलाला एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेला असतो. आणि हॉस्पिटलमध्ये आता कलाची चेकिंग चालू असते. आणि आता सर्व चांदेकर बाहेर उभा राहिलेले असतात. तर आता थोड्या वेळानंतर डॉक्टर बाहेर येतात आणि सर्व चांदेकरांना खूप मोठी खुशखबर देतात. आणि ते डॉक्टर अद्वैतला म्हणतात की अद्वैत चांदेकर, तुमच्यासाठी एक खूप मोठी आनंदाची बातमी आहे. मिसेस कला प्रेग्नेंट आहेत. असं म्हणून ते डॉक्टर तेथून निघून जातात. तिथे सर्व चांदेकर सुद्धा आलेले असतात आणि ते सुद्धा खूप खुश होतात. अद्वैतचा आनंद गगनामध्ये मावत नसतो. अद्वैत आता कलाला भेटण्यासाठी आतमध्ये जातो. अद्वैत कलाला म्हणतो की कला, तुझं खूप अभिनंदन. कला, आता आपण दोघेजण आई बाबा होणार आहोत. म्हणजेच तू आई आणि मी बाबा होणार आहे. कला, तू प्रेग्नेंट आहेस. ही न्यूज ऐकून कला खूप खुश होते. तर इकडे प्रदीप सरोजला म्हणत असतो की कॉंग्रॅच्युलेशन सरोज, आता आपण आजी आजोबा होणार आहोत. तेव्हा सोहम म्हणतो, आपण आता हा दिवस खूप धूमधडाक्यात साजरा करायचा. तेव्हा तिथे सर्वजण खूप खुश असतात. इतक्यातच तिथे नर्स येते आणि ती म्हणते, तुम्ही जास्त गोंधळ करू नका, पेशंटला जरा शांती राहू द्या. परंतु या सर्व आनंदामध्ये आबा सामील नसतात. तिथे अद्वैत सर्वांना म्हणतो की कुणी काहीही आबांना सांगू नका, आपण त्यांना खूप मोठं सरप्राईज देऊयात. आणि आता ही न्यूज मी आणि कला स्वतः आम्ही दोघे आबांना देणार.
तर आता सर्वजण घरी परतल्यानंतर सर्वजण कला आणि अद्वैतच्या या आनंदाच्या बातमीमुळे सेलिब्रेट करण्यासाठी खूप छान असं डेकोरेशन करणार असतात आणि आता त्यांनी तयारी चालू केलेली असते. तर आता तिथे कला आणि अद्वैत जोडीने आल्यानंतर ते आबांकडे जातात. अद्वैत म्हणतो, आबा आता खूप मोठी आनंदाची बातमी आहे, तुम्ही पणजोबा होणार आहात. तेव्हा प्रदीप म्हणतो, हो आबा, अद्वैत बरोबर बोलत आहे. आजोबा नंतर पणजोबा होणार आहात, तुमचं प्रमोशन होणार आहे. आबा म्हणतात, हा दिवस खूप आनंदाचा दिवस आहे. मी आता आनंदाने चांदेकरांची 4थी पिढीसुद्धा बघू शकतो. मी खूप नशीबवान व्यक्ती आहे. मला आता देवाघरी जाण्याआधी खूप मोठी आणि चांगली बातमी ऐकायला मिळाली आहे आणि ती पाहूसुद्धा शकेल याची मला खात्रीसुद्धा आहे. त्यानंतर आता आबा अद्वैतला घट्ट मिठी मारतात आणि म्हणतात, अभिनंदन अद्वैत. तर आता इकडे खरे कुटुंबियांना कला ही प्रेग्नेंट आहे आणि ते आजी आजोबा बनणार आहेत ही बातमी मिळाल्यावरती ते खूप आनंदी असतात. ते सर्व शेजाऱ्यांना साखर वाटत असतात आणि ते त्यानंतर लगेचच चांदेकरांच्या घरी पोचतात. ते दोघेजण आल्यानंतर आता पहिल्यांदा आबांना भेटतात. प्रदीप म्हणत असतो की माझी मुलगी आता आई बनणार आहे, या गोष्टीवरती माझा विश्वासच बसत नाहीये आणि मी आता आजोबा होणार आहे. हा दिवस मला किती लवकर पाहायला मिळाला. तिथे अद्वैत आणि कला दोघेजण जोडीने दिनकरच्या पाया पडतात आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेतात. तर तिथे संगीता म्हणत असते की आता या आनंदाच्या क्षणामुळे आपल्यातील जुने वाद आणि भांडणं मिटले आहेत. मला आता असं वाटतंय की सर्व काही मागचं विसरून आपण नव्याने सुरुवात करायला हवी. तिथे आता सरोज फिरण्याचं नाटक करते हे पाहून संगीता थोडीशी घाबरते. तिथे आता सरोज चिडण्याचं नाटक करते ते पाहून संगीता थोडीशी घाबरते. त्यानंतर सरोज लगेचच हसते आणि ती हसत हसत म्हणते की तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. आपण आता मागचे सर्व काही वादविवाद विसरून नव्याने सुरुवात करूयात. आणि आता ती संगीताला मिठी मारते. तिथे सर्वजण खुश असतात. तेव्हा सोहम म्हणतो, तुमचं भेटून वगैरे झाले असेल तर आता आपण सेलिब्रेशन करायचं का? तिथे आता सर्वजण आनंदाने नाचायला लागतात. तर आता तिथे कला आणि अद्वैत एकत्र मिळून डान्स करत असतात. त्यांना पाहून नैनाही खूप जळत असते. डान्स करताना कलाला अचानकपणे चक्कर येते. अद्वैत लगेचच कलाला पकडतो. अद्वैत कलाच्या तोंडावरती पाणी शिंपडतो आणि म्हणतो, कला उठ, तुला काही झालं तर नाहीये ना? तेव्हा कलाला जाग येते आणि कला म्हणते, सॉरी, मला माफ कर, मला डान्स करता करता चक्कर आली, त्यामुळे तुम्हाला सर्वांना डिस्टर्ब झाली. अद्वैत कलाला विचारतो, कला, आपण दवाखान्यात जायचं का? हे त्यांचं बोलणं चालू असतं. इतक्यातच कलाला आणखीन चक्कर येते आणि कला बेशुद्ध पडते. तर आता अद्वैत डॉक्टरांना तिथेच बोलवून घेतो. ते डॉक्टर अद्वैतला म्हणतात, मिसेस कला, तुम्हाला बाहेरून कम्फर्टेबल दिसत असल्या तरी त्या आतून ठीक नाहीयेत. त्या आतून खूप कमकुवत आहेत. त्यांची फिजिकली बॉडी नीट नाहीये. त्यांनी खूप स्ट्रेस घेतला आहे. त्यामुळे आता त्यांना जास्त टेन्शन देऊ नका आणि त्यांना इजा पोहोचेल अशा गोष्टी करू नका. तेव्हा सरोज म्हणते, डॉक्टर, यावरती काही विलाज असेलच. तेव्हा डॉक्टर म्हणतात, तुम्ही त्यांची खूप काळजी घ्या. त्यांना जास्त स्ट्रेस देऊ नका आणि त्यांच्याकडून काहीही काम करून घेऊ नका. त्यांना फक्त आता आराम द्या आणि आता मी काही गोळ्या लिहून देतो, त्या तुम्ही घेऊन या व त्यांना दररोज चेकअपसाठी घेऊन या. मी सांगितलेलं सर्व काही तुम्ही नियमितपणे करा, मग त्या एकदम ठणठणीत बऱ्या होतील. त्यानंतर आता सोहम डॉक्टरांना सोडण्यासाठी जातो. तर अद्वैत सर्वांना सांगत असतो की आता डॉक्टरांनी जे आपल्याला सांगितलं आहे ते तुम्ही कलाला सांगू नका. जर ती कमकुवत आहे ही तिला कळालं तर ती आणखीनच जास्त टेन्शन घेत बसेल आणि त्यामुळे तिची आणखीनच तब्येत बिघडेल. तर आता कला प्रेग्नेंट आहे ही गोष्ट चांदेकरांच्या घरात घडल्यापासून सरोजचा
राग हा शांत झालेला असतो आणि सरोज खूप आनंदी असते. त्यामुळेच ती आता कलाची खूप काळजी घेत असते आणि आता सरोजचं कॅरेक्टर पूर्णपणे बदललेलं असतं. कलाला माहीत नसतं की तिला आणि तिच्या बाळाला धोका आहे आणि ती गोष्ट सर्वांनी तिच्यापासून लपवलेली असते. तर आता कला अगदी ठणठणीत कशी बरी होणार आणि सरोजचं कलावरती प्रेम आणि त्यांच्यातील गैरसमज दूर होणार का, हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच